रायगडच्या पेण तालुक्यातील बळवली, आंबिवली, बेलवडे, मुंगोशी, दवणसर, वळक परिसरातील शेतीला लागून वाहणाऱ्या नदीपात्रात सिडको अंतर्गत मेघा इंजिनिअरिंग कंपनीने सुरू केलेल्या कामामुळे केमिकलयुक्त, गंधकयुक्त, क्षारयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे शेती, भाजीपाला, मासे व जनजीवनाचे तसेच पशु जनावरांचं मोठं नुकसान झालं। त्याचबरोबर अनेक गावात व आदिवासी वाड्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बंद झालेत। अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने बळवली पंचक्रोशीतील सर्व शेतकरी, महिला व ग्रामस्थांनी न्यायासाठी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले। नदीत सोडलं जाणारं दूषित पाणी तात्काळ बंद करावं, अन्यथा शुद्धीकरण करून मोठ्या पाईपलाईनद्वारे खाडीत सोडण्यात यावं। स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम करणाऱ्या दोषी मेघा इंजिनिअरिंग कंपनी व संबंधितांवर कडक कारवाई करा। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करा आणि त्यांना तात्काळ योग्य नुकसान भरपाई द्या। त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना म्हणून जवळील हेटवणे धरणातून जाणाऱ्या पाईपलाईनमधून संबंधित गावांना, आदिवासी बांधवांना पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली। पाणी हे जीवन आहे, परंतु आमचे पाणी यांनी हिसकावून घेतला। आधी पाण्याची व्यवस्था करा, नंतर काम सुरू करा। सिडकोने हा प्रकल्प आणला असल्याने सर्व जबाबदारी सिडकोची आहे। जर तुम्ही गोरगरिबांचे हाल करीत असाल तर आम्ही शांत बसणार नाही। यापुढे सदरचं आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी दिला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, बरीराम पाटील, रमेश पाटील, अमित म्हात्रे, समाधान पाटील, चंद्रकांत पाटील, विनोद गोळे, मदन पाटील, भरत पाटील, शैलेश पाटील, अरुण पाटील, विठोबा पाटील, विठाबाई पाटील, मंगल पाटील, वसंत पाटील, रवींद्र पाटील, चंद्रकांत नाईक, महादू गोळे, भाई पाटील, ललित पाटील आणि इतर शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत। सिडको अंतर्गत मेगा इंजिनिअरिंग कंपनीने बेलवडेपासून जिथेपर्यंत जे टनेलचं काम सुरू केलेलं आहे, 300 फूट खालून जी पाईपलाईन नेण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्या कामामुळे त्यातनं निघणारं दूषित पाणी शेजारील नदीतून अगदी बेलवडेपासून ते बळवलीपर्यंत दूषित पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे। सगळ्यांचं बेलवडे, मुंगोशी, बेलवडे आदिवासी वाड्यांचं पाणी गेलेलं आहे। गेली वर्षभर अत्यंत टंचाईग्रस्त लोक आहेत। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, गेले 2024 पासून मागण्या करतोय की यांनी तात्काळ ते दूषित पाणी बंद करावं, नाहीतर ती पाईपलाईननी खाडीत सोडावं। दुसरी महत्त्वाची मागणी अशी की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल, गुरांचं नुकसान झालं, भाजीपाला झालं, कुक्कुटपालन व्यवसायाचं झालं, त्यांना तात्काळ भरपाई द्या पाणी करून। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी सर्वात महत्त्वाची, ज्या आदिवासी बांधवांना वनवन फिरावं लागतं पाण्यासाठी, तेथील पाणी गेल्यामुळे तिथल्या गावातील लोकांना वनवन फिरायला लागतं, त्यांना पाण्याची तात्काळ व्यवस्था कराच, परंतु कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी हेटवणे धरणातून जी पाईपलाईन जाते सिडकोची, त्या पाईपलाईनवरून मग तुम्ही आंबेगाव मार्गे किंवा तुम्ही धामणी मार्गे सर्व पाणी पुरवठा करण्यासाठी ती पाईपलाईन टाका आणि सर्व आदिवासी वाड्या असतील, मुंगोशी असेल, बेलवडे असेल, दवणसर असेल, मग खाली ज्यांना पाणी नाही आहे, आंबिवली असेल, यांना तात्काळ पाणी देण्यासाठी उपाययोजना करा, नाहीतर आम्ही पाईपलाईन बंद करू, त्यांची खराब पाण्याची कंपनीचं कंप्लीट काम बंद करू। खरं तर विश्वासाने सांगायचं झालं तुम्हाला तर हजारो कोटीचं ह्यामध्ये घपला आहे। शासनाने याकडे लक्ष द्यावं। सिडकोने हजारो कोटी नको तिकडे देणग्या दिल्यात, मग तुम्ही इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 2-4 कोटीची पाईपलाईन असेल, 2-4 कोटीचं काही भरपाई असेल, त्याला लाजा का वाटतात? हजारो कोटी भ्रष्टाचार करता आणि सर्वसामान्य लोकांचं पाणी पळवता। पाणी हे जीवन आहे, ते हिसकावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे। संविधानाने आम्हाला अधिकार दिलेत, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेत, तुम्ही पाणी पळवून नेऊ शकत नाही। अगोदर ती व्यवस्था सगळी करा। ही जबाबदारी सिडकोची जास्त आहे। सिडकोने हा प्रकल्प आणलाय, सिडकोनी जबाबदारीने सगळ्यांची ही कामं केली पाहिजेत। या 3 प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात। आमचा विकासाला विरोध नाही, परंतु आमच्या मानेवर पाय देऊन आमचं पोटचं पाणी पळून तुम्ही जर या गोरगरीब शेतकऱ्यांवर आणि आदिवासी वाड्यांचे जर हलाल करत असाल, तुम्ही जाऊन बघा। मी 2 दिवस दौरे केले, अत्यंत वाईट अवस्था आहे आणि हे प्रशासन ढिम्यासारखं बघत बसलंय। याच्या पुढचं आंदोलन मी आज सांगतो, आज बळवली, आंबिवली, वळक, मुंगोशी, बेलवडे आदिवासी वाडीतील लोक आम्ही प्रमुख आहोत।
उद्याच्या क्षणाला या 8 दिवसात काय व्यवस्थित निर्णय दिला नाही तर न भूतो न भविष्याचे असे आंदोलन होईल आणि सगळे यांचे कारनामे उघड केल्याशिवाय मी हरीश बेकावडे स्वामीजी करता गप्प बसणार नाही, ही शेवटची ग्वाही देतो तुम्हाला. आणि शेवटचं सांगतो की आम्ही आमचं पाणी मिळवणारच. पाणी पाहिजे ना सगळ्यांना, दुष्काळ भरपाई पाहिजे की नाही, म्हणजे दूषित पाणी बंद झालं पाहिजे की नाही, या गोष्टी झाल्या पाहिजे, हक्क आहे. या बाबतीत सिडकोनी तात्काळ दखल घ्यावी, नाहीतर न भूतो न भविष्यात पुढचं आंदोलन होईल. हा शेवटचा इशारा या दृष्टीने देतोय मी तुम्हाला. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.